वयाच्या 70व्या वर्षीही चालाल काठीशिवाय. नमस्कार मित्रांनो. पूर्वीच्या काळात आपल्या आजी आजोबांचे वय 70 ते 80 वर्ष झाले तरी ते काठीशिवाय चालायचे, शेतात काम करायचे, जिने सहज चढायचे आणि त्यांच्या पायात शेवटपर्यंत ताकद असायची. पण आज 45 ते 50 वयानंतरच अनेकांच्या पायात अशक्तपणा, गुडघेदुखी, पाय सुन्न पडणे, रात्री गोळे येणे किंवा थोडं चाललं तरी दम लागणे अशा समस्या सुरू होतात. या मागचं कारण फक्त वय नसतं, तर शरीरात हळूहळू कमी होणारं पोषण, कमकुवत होणारे स्नायू आणि हाडांमधून निघून जाणारी ताकद ही असते. आपल्या पायांमध्ये ताकद असेल तरच संपूर्ण शरीर सक्रिय राहतं, कारण पाय हेच आपल्या शरीराचा पाया आहे. आणि जेव्हा पाया कमजोर होतो तेव्हा चालणं, उठणं, बसणं, जिने चढणं, प्रत्येक गोष्ट कठीण वाटू लागते. पण आनंदाची गोष्ट म्हणजे निसर्गाने आपल्या स्वयंपाकघरातच असे अनेक पदार्थ दिले आहेत जे शरीराला पुन्हा ताकद देऊ शकतात. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे 15 नैसर्गिक पदार्थ जे तुमच्या पायांमध्ये पुन्हा चैतन्य आणतील, सांधे मजबूत करतील आणि वाढत्या वयातही चालण्याची ताकद टिकवून ठेवतील. माहिती अतिशय महत्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. पालक आणि हिरवा पालेभाज्या. मित्रांनो, आपल्या स्नायूंना व्यवस्थित काम करण्यासाठी मॅग्नेशियम या खनिजाची खूप गरज असते आणि पालक, मेथी, चाकवत, कोबी यासारख्या भाज्यांमध्ये हे भरपूर प्रमाणात मिळतं. जेव्हा शरीरात मॅग्नेशियम कमी होतं तेव्हा पाय आखडणे, रात्री गोळे येणे, स्नायूंमध्ये ताण जाणवणे अशा समस्या सुरू होतात. या भाज्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारतात आणि हाडांना आवश्यक असणारं व्हिटॅमिन के देखील देतात, ज्यामुळे हाडं मजबूत राहतात आणि पडल्यावर फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हिरव्या भाज्या खाल्ल्याने पायांना नैसर्गिक ताकद मिळायला सुरुवात होते. नंबर 2. शेवग्याच्या शेंगा. शेवगा म्हणजे निसर्गाने दिलेलं औषधच आहे. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. वाढत्या वयानुसार गुडघ्यांमध्ये नैसर्गिक वंगण कमी होऊ लागतं आणि मग सांधे कटकट करायला लागतात. शेवग्याच्या शेंगा सांध्यामधील सूज कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे चालताना होणाऱ्या वेदना हळूहळू कमी होतात. विशेषतः ज्यांना जिने चढताना त्रास होतो त्यांनी शेवग्याची भाजी किंवा सूप जरूर घ्यावं. नंबर 3. पनीर आणि सोयाबीन. वय वाढलं की शरीरातील स्नायू हळूहळू कमजोर होऊ लागतात आणि त्यासाठी शरीराला सर्वात जास्त गरज असते ती प्रथिनांची. जे लोक अंडी खात नाहीत त्यांच्यासाठी पनीर आणि सोयाबीन हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे पदार्थ स्नायूंना मजबूत ठेवतात आणि उठण्या बसण्याच्या हालचाली सोप्या करतात. शरीरातील कमजोरी कमी करण्यासाठी दर आठवड्यातून काही वेळा प्रोटीनयुक्त पदार्थ नक्की खावे. नंबर 4. नाचणी. नाचणीला गरिबांचा कॅल्शियम खजिना म्हटलं जातं. यामध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिक कॅल्शियम असते, जे हाडांची घनता वाढवते. उतार वयात हाडं पोकळ होण्याची भीती असते. नाचणी हे टाळण्यास मदत करते. नाचणीची भाकरी, सत्व किंवा आंबील हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. नंबर 5. अंडी. अंड्यांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेली उच्च प्रतीची प्रथिने असतात. यातील व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करतं. त्यामुळे हाडं आणि स्नायू दोन्ही मजबूत राहतात. उकडलेली अंडी शरीराला ताकद देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. नंबर 6. बदाम आणि अक्रोड. अक्रोड आणि बदाम हे नसांसाठी टॉनिक मानले जातात. यामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड रक्ताभिसरण सुधारतात आणि पाय सुन्न पडणे कमी करतात. भिजवलेले बदाम आणि अक्रोड सकाळी खाल्ल्यास शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. नंबर 7. पांढरे तीळ. तीळ म्हणजे हाडांसाठी अमृतच. विशेषतः महिलांमध्ये वयानुसार हाडांची झीज जास्त होते. अशा वेळी तिळातील कॅल्शियम आणि झिंक शरीरासाठी खूप उपयोगी ठरतात. रोज 1 चमचा भाजलेले तीळ खाल्ल्याने सांधेदुखी,
कमी होण्यास मदत होते. नंबर 8 खजूर. खजूर शरीरातील रक्त वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहे. रक्ताभिसरण चांगलं असेल तर पायांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचतो. मग चालताना दम लागत नाही. रात्री दुधासोबत खजूर खाल्ल्यास शरीराला आराम मिळतो. नंबर 9 केळी. केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असतं. हे स्नायूमधील ताण कमी करतं आणि शरीराला त्वरित ऊर्जा देते. ज्यांना वारंवार पायात गोळे येतात त्यांनी केळी जरूर खावी. नंबर 10 ताक आणि दही. जर पचन चांगलं नसेल तर शरीराला पोषण मिळत नाही. दह्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि शरीराला आवश्यक जीवनसत्वे शोषण्यास मदत करतात. नंबर 11 आले. आल्यामध्ये 10 शामक गुणधर्म असतात. ते रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीरातील जडपणा कमी करतं. नंबर 12 लसूण. लसूण रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यास मदत करतो. यामुळे पायांमध्ये रक्तप्रवाह सुधारतो. नंबर 13 मखाणे. मखाण्यांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर असतं. हे हाडं मजबूत ठेवतात आणि सांध्यामधील सूज कमी करतात. नंबर 14 गूळ आणि सुंठ. गूळ शरीराला ताकद देतो आणि सुंठ वात कमी करते. हे मिश्रण शरीरातील थकवा कमी करण्यासाठी उपयोगी ठरतं. नंबर 15 चिया सीड्स. चिया सीड्स मध्ये मॅग्नेशियम आणि ओमेगा 3 भरपूर असतात. हे स्नायूंना थकव्यापासून वाचवतात आणि शरीराला ऊर्जा देतात. मित्रांनो, फक्त औषधावर अवलंबून राहून शरीर मजबूत होत नाही, तर योग्य आहार, हलका व्यायाम आणि नियमित चालणे यामुळेच वाढत्या वयातही पाय मजबूत राहतात. दररोज फक्त 10 मिनिटं चालण्याची सवय लावा आणि या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा. लक्षात ठेवा, मजबूत पाय म्हणजे स्वतंत्र आणि आनंदी आयुष्य. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या घरातील आई वडील, आजी आजोबा यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.